मित्र, हा केवळ योगायोग नाही, भारत पाक संघर्षाच्या रूपाने एक नवी महाभारत कथा पुन्हा नव्याने लिहिली जात आहे. हा फक्त सीमेवरचा संघर्ष नाही, हे आहे कुरुक्षेत्र, एक नव्या अवतारातलं. एका बाजूला आहेत कौरव, अर्थात पाकिस्तान आणि त्यांचे 100 छद्म योद्धे, दहशतवाद्यांच्या सावलीत लपलेले, निष्पापांवर भ्याड हल्ले करणारे, वेळोवेळी विश्वासघात करणारे. हे सर्व पाप घडत असताना डोळे झाकून बसणारा धृत राष्ट्र म्हणजे अमेरिका. सामर्थ्य आहे, पण सत्याकडे पाहण्याची इच्छा नाही. पॉवरफुल, इन्फ्लुएन्शियल, येट ब्लाइंड टू द ट्रूथ व्हेन इट इज इनकन्व्हिनियंट. डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली गांधारी म्हणजे पश्चिम जगत, अर्थात वेस्टर्न वर्ल्ड. जगाला शांततेचा उपदेश देतात, पण सत्याची बाजू घेण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मौन बाळगतात. आणि ह्या सर्वांना खेळवणारा कारस्थानी शकुनी म्हणजे अर्थातच चीन. नेहमी मागे राहून कुटील डाव आखणारा, दहशतवादाला अप्रत्यक्ष आधार देणारा, पण स्वतः कधीही रणांगणात न उतरणारा. दुसऱ्या बाजूला आहेत आपले 5 पांडव, धर्मासाठी उभे असलेले, 5 रूपात एकच आत्मा. भीमासारखी आपली भारतीय सेना, प्रचंड अडथळ्यांना चिरून जाणारी. अर्जुनासारखं हवाई दल अचूक लक्ष वेधणारं. नकुलासारखं आपलं नौदल, सज्ज, शांत आणि सटीक. सहदेवासारखे आपले डिप्लोमॅट्स, दूरदृष्टी आणि विवेक असलेले. आणि युधिष्ठिरासारखं राजकीय नेतृत्व, नीतीने चालणारं, संकट समय ठामपणे एकजूट राहणारं सर्वपक्षीय नेतृत्व. भारत हा देश फक्त शक्तिशाली नाही, तो संयमी आहे, तो शांततावादी आहे, पण अपमान, अन्याय सहन करणारा नाही. महाभारताच्या शेवटी युद्ध संपल्यानंतरही एक हल्ला झाला होता. अश्वत्थामा, ज्याने पराभव स्वीकारला नाही. शस्त्रसंधी झाली, रण संपले, रात्र पडली, पण तो चोरून पांडवांच्या छावणीत घुसला. झोपलेल्या योद्ध्यांवरती हल्ला केला, दहशतीच्या मार्गाने त्याने सूड घेतला. मित्र हो, बघा, आजही युद्धाच्या घोषणा थांबल्या होत्या, शांततेचं हस्तांदोलन सुरू होतं, पण पाकिस्तानी लष्कर म्हणजे आधुनिक अश्वत्थामा सीज फायर झाल्यानंतरही रात्रीतून भ्याड हल्ले करत राहिला. पण यावेळी भारताने सहन केलं नाही. जसा श्रीकृष्ण अश्वत्थाम्याचा दिव्य मणी काढून घेतला, तसं भारतानेही पाकिस्तानच्या अन्वसरण क्षमतेचा मणी नष्ट केला. पाकिस्तानी लष्कराच्या मस्तकावर एक कायमची भळभळती जखम दिली. हल्ला आम्ही करत नाही, पण अन्याय, अपमान, दहशत आम्ही सहन करणार नाही. हे युद्ध आम्ही टाळू इच्छितो, पण धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक असेल तिथं युद्ध टळ आहे. मी अंतिम विजयासाठी लढतो, नाशासाठी नव्हे, न्यायासाठी लढतो. संयम, सामर्थ्य आणि सत्याच्या मार्गावरून आम्ही लढतो. जय हिंद, वंदे मातरम.